नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की खुनाच्या ठिकाणी अर्जुनला एक जुना दागिना सापडतो. तो जेव्हा या दागिन्याची चौकशी करतो तेव्हा तज्ज्ञ सांगतात की हा दागिना अनेक वर्षापूर्वी बनवलेला आहे आणि हल्ली अशा प्रकारचे दागिने बनतच नाहीत. हे ऐकून अर्जुन आणि चैतन्याच्या मनात वेगळाच संशय निर्माण होतो. दरम्यान तन्वी कचऱ्याची टोपली घेऊन येते आणि सर्वांना दाखवते की कोणीतरी उपवास मोडला आहे. अस्मिता देखील म्हणते की तिला वाटतं सायलीनेच उपवास मोडला असावा. हे ऐकून सायली अस्वस्थ होते आणि पूर्ण आजीकडे पाहते आणि पूर्ण आजीला विचारते, तुम्हाला खरंच वाटतं का मी उपवास मोडला असेल? पूर्ण आजीलाही तन्वी आणि अस्मिताच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. त्यानंतर सायली आपल्या खोलीत जाते आणि विचार करते की आरोप करण्यासाठी तन्वीने काहीतरी खाल्लं असावं. ती खोली शोधायला लागते आणि तिला काही खाल्लेले पदार्थाचे तुकडे सापडतात. सायली ते पूर्ण आजी आणि कल्पनाला दाखवते आणि म्हणते, हे सगळं माझ्यावर आरोप करण्यासाठी मुद्दाम केलं गेलं आहे आणि हे तन्वीशिवाय दुसरं कोण करू शकतं? तेवढ्यात फूड डिलिव्हरी बॉय सुभेदार यांच्या घरी येतो आणि तन्वी सुभेदाराचं यांचं शेजवान फ्राईज राईस पार्सल देतो. त्या दिवशी सगळ्यांनी उपवास ठेवलेला असतो, त्यामुळे सर्वजण तन्वीकडे आश्चर्याने पाहतात. तन्वी अडचणीत येते आणि फूड बॉय तिला पार्सल लवकर घेण्यास सांगतो. सायली म्हणते, लवकर खा तन्वी, नाहीतर थंड झालं की चायनीज फार चविष्ट लागत नाही. अशा प्रकारे तन्वीचा खोटेपणा सर्वांसमोर उघड होतो. आता पुढील भागात सायली तन्वीच्या खोटेपणा अजून कशा प्रकारे उघड करते हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.